2021 येणाऱ्या एका महिन्यामध्ये आपल्या कंपनीला 3 वर्ष कंप्लीट होते. सुरुवात अगदी छोट्यातून केलते. अगदी 5 ते 6 प्रोडक्टच्या माध्यमातून आपण कंपनीची सुरुवात केली. आज 450+ कंपनीचे प्रोडक्ट्स प्लस इंडियाच्या 3 कंपन्या आपल्या PSL कंपनीची टाईप आपण करून घेतल्या. आणि एवढं मोठं आज तर हे युनिक असे आपण 2 प्रोडक्ट नवीन लॉन्च केले जे मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार आहे. नेटवर्क मार्केटिंग करायचं नाही ठरवलं होतं 3 वर्षापूर्वी. ॲम्बेचा एक्सपिरियन्स, आणखी भारतातली टॉपची कंपनी आहे त्या कंपनीचा एक्सपिरियन्स, चांगले वाईट खूप अनुभव आले. पण जो किडा असतो नेटवर्क मार्केटिंगचा, हा किडा काय आपल्याला सुटत नाहीये. 3 वर्ष अगदी ट्रेडिशनल पद्धतीने आपण PSL कंपनी खूप छानपैकी रन केली. आज 250 शॉप्या, 450 कंपनीचे प्रोडक्ट्स, 3 कंपनी आपल्या कंपनीची टाईप, 36 डॉक्टरांची टीम आणि मंथली साधारणपणे 2.5 ते 3 CRचा टर्नओव्हर आपण करतोय. कंपनीमध्ये 14 कार विनर आहेत. स्वतःच कंपनीचं 1 CRचं ऑफिसचं बांधकाम चालू आहे. येणाऱ्या काळात पुण्यामध्ये आपलं स्वतःचं ऑफिस असेल, कोल्हापूरमध्ये आपलं स्वतःचं ऑफिस असेल. ह्या वर्षी करायचं काय, वेळ कमी आहे कारण आपला प्लॅन समजून घेणं गरजेचं आहे. ह्या वर्षीच आपलं टार्गेट आहे 1000+ शॉप्या, 100+ आपलं ओझोन थेरपी सेंटर, 100+ आपल्या कंपनीचे स्वतःचे PSL मार्ट, 1000 कार विनर आणि 1000 करोडचा टर्नओव्हर. हा आपल्याला आपल्या PSL कंपनीच्या माध्यमातून या सर्व तुमच्या लोकांच्या माध्यमातून, नेटवर्कच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहे. आणि 100% मी तुम्हाला आज, मला एवढी गॅरंटी आणि एवढी शाश्वती आहे की जी कोर लीडर आहेत, जे तुम्ही सर्वजण माझ्या समोर आज बसलात, या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या 15 ऑगस्ट 2025 जे आपलं मिशन असेल 1 वर्षाचं, जे चालू होते आजपासून, तर 100% आपण 1000 करोडचा टर्नओव्हर आणि जे काही तुम्हाला कमिटमेंट केलेलं आहे ते पूर्ण करणार आहे. कारण आता ताकद माझी एकट्याची राहिली नाहीये. हे जे आपले कोर लीडर आहे, ही सर्वांची ताकद आता लागणार आहे. आज 2 मिनिटं फक्त तुमचे जास्त घेईल की आज आपले नगरवरून लीडर आलेत. आज खूप लांबून लोक आलेत. जळगाव, त्यानंतर नाशिक, लातूर, पूर्ण महाराष्ट्रातून आज आपल्या PSL साठी लीडर आलेत. तर मी जे तुम्हाला आज कमिटमेंट केलेलं आहे ते 100% पूर्ण करणार, हा माझा शब्द असेल. आणि यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाहीये. मी तुम्हाला थोडक्यात सांगून सांगतो आपली कंपनी आतापर्यंत कशा प्रकारे काम करत होती आणि प्रत्येकाची जबाबदारी सांगतो. बघा, 1000 करोडचा आपला टर्नओव्हर कंप्लीट करायचा आहे येणाऱ्या आर्थिक वर्षभरामध्ये. हे एकट्याचं काम माझं नाहीये, हे सर्वांचं आपलं काम आहे. आज शॉप ओनर, आज डॉक्टर आणि आज एक लीडर, हे तिघांचे नातं आपल्याला एकत्र करायचंय. ज्यावेळेस हे तिघं परफेक्ट असतील तरच आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून 1000 करोडचा टर्नओव्हर कंप्लीट करू शकतो. शॉप ओनरचं काम तुम्हाला क्लिअर सांगतो काय करायचंय. आतापर्यंत आपण प्रामाणिकपणे काम करत आलात आणि इथून पुढे आपल्याला तेच काम प्रामाणिकपणे करायचंय. साधारणपणे आपलं शॉप जे टायमिंग दिलेलं आहे आपल्याला, ते टाइम टू टाइम आपण शॉप ओपन करा. साधारणपणे 10ला आपलं शॉप हे चालू झालंच पाहिजे. संध्याकाळी 7 पर्यंत आपलं शॉप चालू ठेवायचंय. वीकली तुम्ही 1 दिवस सुट्टी घेऊ शकता, नो डाऊट. आणि वीकली आपल्या शॉपला 1 कॅम्प कंपल्सरी होणं गरजेचं आहे. कंपनी तुम्हाला पेमेंट द्यायला कंपल्सरी 100% कमिटेड आहे, ते तुम्हाला भेटणारच आहे. त्यात काही वादच नाही, आपण आतापर्यंत देत आलेलो आहे आणि इथून पुढे तुम्हाला 100% ते भेटणारच आहे. आता आपण ट्रेडिशनल पद्धतीने काम करत होतो, आता आपल्या नेटवर्कची ताकद लागणार आहे. प्रत्येक शॉपीचा सेल डबल, ट्रिपल, 4 पट होणार आहे. या सर्वांसाठी एक शॉप ओनर हा आपल्या PSL कंपनीचा एक मोठा हिस्सा आहे. कारण लीडर ज्यावेळेस मार्केटमध्ये उतरतो, जर त्याला प्रोडक्टची अवेलेबिलिटी नसेल तर लीडर काम करू शकत नाहीये. काही अनुभवले आम्ही, पण हे आता आपल्याला करायचं नाही. आपल्याकडे ऑलरेडी शॉप फ्रँचायझी आहेत, ते फ्रँचायझीचं ओपन करण्याचा टायमिंग, क्लोज करण्याचा टायमिंग हा परफेक्ट असणं गरजेचं आहे. वीकली आपण 1 दिवस सुट्टी घेऊ शकतो, नो डाऊट. वीकली आपल्याला कॅम्प कंपल्सरी आहे. आपले जाहिरात करण्यासाठी मुली फिरतात,
पेशंट येतात, आपलं पण काम आहे की फक्त कंपनीचं काम नाहीये, आपलं पण काम आहे पेशंट बोलवणे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणे, त्याचा फॉलोअप घेणे, सगळ्या गोष्टी शॉप ओनरचं देखील काम आहे. ते प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थितरित्या जर पूर्ण केली तर जेव्हा शॉपीचं असेल आता 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, तो जेणेकरून कसं आपल्याला 4 लाख, 5 लाख, 6 लाखापर्यंत देता येईल. त्याच्यावरती प्रत्येक शॉप ओनरने फोकस करायचा आहे. डॉक्टर टीम तर अगदी जबरदस्त काम करते. 1-1.5 महिन्यापासून आम्ही पाहतोय जे आमचे डिपार्टमेंट बघता पांढरे सर 100% याच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे. जो डिलीचा सेल आपला येत होता सर्व डॉक्टरांसाठी एकदा जोरदार करा. 48,000 सेल आपल्याला गेलेला आहे. आम्ही कोपरगावमध्ये डॉक्टर दिलीप तुरुबे सर यांच्या माध्यमातून कॅम्प घेतला होता. फर्स्ट डे सेल सर 48,000 रुपये का 2 ते 3 तासात. जस्ट काल पण आपण ग्रुपला पाहिला असेल की 35-36,000 रुपयाचा सेल भाग्या मॅडमने केलेला आहे. म्हणजे ताकद आहे आपल्या नेटवर्कची नाही सर. ट्रेडिशनल पद्धतीने आम्ही आतापर्यंत हा बिझनेस रन केलेला आहे. बीएसएल आतापर्यंत 3 वर्ष अगदी ट्रेडिशनल पद्धतीने आपण रन केलेला आहे. आणि ज्यावेळेस आता नेटवर्कची जोड लागेल तर 100% जो सेल 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख होणार होता 10 लाखापर्यंत आपण एका शॉपीचा सेल नेऊ शकतो. जर आता सेल 1 लाख रुपये शॉपीचा होऊन 30% मार्जिन 30,000 आणि 12,042 रुपये तुमची इन्कम होत असेल, जर तो सेल जर 10 लाखापर्यंत गेला तर शॉप ओनरची इन्कम काय होऊ शकते जरा विचार करा. किती होऊ शकते? बिलकुल सर, हे 3,12,000 रुपये जे काय तुम्हाला घ्यायचे असेल ना त्यासाठी थोडंसं सिरियस व्हायचंय आपल्याला. कंपनी तुमच्यासाठी तयार आहे, टीम तुम्हाला पाठवते, डॉक्टर कंपनी पाठवते, लीडर आपले सज्ज आहे. तुमचा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी आपल्या कंपनीचे लीडर सज्ज आहे. त्याचा फायदा करून घ्यायचा आहे, कंपनीचा फायदा करून घ्यायचा आहे. कंपनी जे सांगते ते 100% तुम्ही फॉलो करा. तर मी 100% तुम्हाला आज सांगतो प्रत्येक शॉप ओनर 2 लाख, 3 लाख, 4 लाख रुपये मंथली इन्कम आपल्याकडनं इन्कम घेऊ शकतो. डॉक्टर आपल्या पद्धतीनं खूप छानपैकी प्रॅक्टिस करतात. डॉक्टरांसाठी पण रूल्स रेग्युलेशन आपण अपडेट करतोय. टाइम टू टाइम कॅम्पला पोहोचणं गरजेचं आहे. गेल्यानंतर ड्रेस कोड कंपल्सरी आहे. टेटोस्कोप, बीपी शुगर मशीन, ही जे काय सर्व आपल्या जे इन्स्ट्रुमेंट दिलेले आहे कंपनीने किंवा ड्रेस कोड असेल हे असणं गरजेचं आहे. आज ज्या पण डॉक्टरांचा सेल अप आहे, मुळे सर असून द्या, तुरुबे सर असून द्या, एम पाटील सर असून द्या, भाग्या मॅडम असून द्या, हे लोकांचा सेल का अप आहे थोडं यांच्याकडून आपण नॉलेज घेणं गरजेचं आहे. सुतार सर आपले खूप छानपैकी प्रॅक्टिस करतात. हे लोकांकडून थोडंसं आपल्याला शिकणं गरजेचं आहे की ही लोक काय करतात, हे डॉक्टर काय करतात, त्यांच्याकडून शिका, नॉलेज घ्या, पुढचं नॉलेज घ्या. सर्वात महत्वाचं आपला कोडो बेस कंपनी आहे, तो कोडोचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आज जसं डॉक्टर कोडोचं नॉलेज घेतो तसं लीडरनी पण घेणं गरजेचं आहे. फक्त डॉक्टरांपुरतं मी आता रूल्स रेग्युलेशन आजपासून आपल्याला बघा, जसं आपण टार्गेट धरलेलं आहे 1,000 CRचं बिझनेस आपल्याला येणाऱ्या 1 वर्षात करायचं आहे. हे माझं एकट्याचं काम नाही, सगळ्यांचं काम आहे. त्यामध्ये डॉक्टर सामील असणार आहेत, त्यामध्ये शॉप ओनर, त्यामध्ये लीडर, सर्वांची जबाबदारी आपली. तर प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्णपणे 100% पूर्ण करणं गरजेचं आहे. डॉक्टरांचं रूल्स रेग्युलेशन सांगतो. टाइम टू टाइम तुम्ही शॉपला व्हिजिट करा, टाइममध्ये पोहोचा. आणि शक्यतो ज्या शॉपला पेशंट नाही तर ते शॉपला पेशंट येण्यासाठी काय मदत करता येईल आपल्याला, आपलं स्वतःचं टॅलेंट आपण तिथं वापरू शकतो. प्रत्येक वेळेसच लीडर तिथं मदत करणं असं नाहीये, आपल्याला पण टॅलेंट दिलेलं आहे, आपण पण आपलं तिथं डोकं यूज करू शकतो. पेशंट कशा प्रकारे बोलवायचं, पेशंटला कशा प्रकारे ट्रीट करायचं, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे. आज डॉक्टर हे आपण लीडर मध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे येणाऱ्या काळात बीएसएल चे डॉक्टर हे कंपनीचे लीडर असणार आहेत. बिलकुल डॉक्टरांची जबाबदारी मी क्लिअर केली. आता महत्वाचा बीएसएल चा पार्ट म्हणजे कंपनीचे लीडर, हा खूप मोठा पार्ट आहे. 1,000 शेअरचा आपल्याला बिझनेस करायचा आहे, तर 1,000 शेअरचं 1,000 करोडचं बिझनेस करण्यासाठी लीडर खूप इम्पॉर्टंट आहे. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला बिझनेस कसा करायचा. नेटवर्क मार्केटिंग म्हणलं तर प्लॅन देणे, लोकांना जॉईन करणे आणि त्या लोकांना परत लोकांना जॉईन करायला लावणे, हा बिझनेस आता कोणाला करायची इच्छा राहिलेली नाहीये. का आहे कोणाला सांगा? मेंबर करणे कोणाला आवडतं? 3 वर्षापूर्वी निर्णय घेतला होता परत मेंबर कधी करायचे नाहीये. आणि आता देखील मी तुम्हाला सांगतो तुम्ही मेंबर करू नका. एक साधा सिंपल तुम्हाला फंडा सांगतो सर, एक साधा सिंपल फंडा सांगतो सर. बघा 1,000 शेअरचा बिझनेस आपण करणार का? 100% करणार. आणि जे मी स्वप्न पाहतो ते आतापर्यंत मी पूर्ण केलेलं आहे. मी स्वप्न पाहिलं होतं 5 वर्षापूर्वी
की माझा मुलगा ज्यावेळेस पहिलीला जाईल तर तो ऑडी गाडीमध्ये जाईल. किती 5 वर्षापूर्वी इंडियाची टॉपची कंपनी आहे. त्या टॉपच्या कंपनीमध्ये माझं ते स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये. पण आता मुलगा 4 वर्षाचा आहे, पण 6 महिन्यापूर्वी माझ्या घरात ऑडी गाडी आलेली आहे. झालं कसं, मी जे पाहतो ना, जे व्हिज्युअलाइज करतो ना, ते 100% पूर्ण होतं. आणि 1000 शेअरचा बिझनेस जो आहे तो 100% आपला पूर्ण झालेला आहे. आज मी तुम्हाला सांगतो 1000 शेअरचा बिझनेस आपला 100% पूर्ण झालेला आहे. होणार नाही, झालेला आहे. लीडरची जबाबदारी बघतो बघा. साधं सिंपल आपलं बिझनेस करायचं आहे. आज तुम्ही प्लॅन द्यायला जा, 7,000 8,000 10,000 भरा आणि पुढे 2 मेंबर करा आणि तुम्हाला एवढे पैसे भेटतील. अजिबात सांगायची गरज नाहीये. काय करायचं बघा तुम्हाला, आपला फ्रँचायझी मॉडेल आहे, युनिक आहे. भारतामध्ये असे कोणती कंपनी फ्रँचायझी मॉडेल चालवते का मला सांगा बरे. कोणाला चालवायला जमणार आहे का? हे जे 12,000 सिक्रेट आहे ना, 12,000 सिक्रेट, ते फक्त माझ्याकडे. ते सिक्रेट मी तुम्हाला सांगू शकत नाहीये आणि तुम्ही विचारू पण नका मला. मी क्लिअर सांगतो तुम्हाला. हे लॉजिक आहे आपल्या कंपनीचं. ते कसं काय 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 कॅल्क्युलेशन 3 वर्षभरामध्ये 3 लोकांनी ते चालून पण पाहिलं. 2 महिने चाललं, 3 महिने चाललं, 4थ्या महिन्यामध्ये ती लोक परत आपल्याला जॉईन झाले. हे सिक्रेट आहे काहीतरी. ते माझ्याकडे राहून द्या. फक्त तुम्हाला 100% करोडपती मी बनवणार आणि एका वर्षात पुढे बनवणार. पुढे विचारू नका. बिलकुल सर, बिलकुल. यस सर, यस. आज प्लॅन तर सर तुम्हाला सांगतीनच, खूप छानपैकी प्लॅन डिझाईन केलेला आपण पूर्ण कोर टीमने. ओके, प्लॅन वरती आपण येणारच आहे. पण साधं सिंपल सांगतो मी प्लॅनच्या अगोदर. आज आमचे 1000 सर आहेत तिथं. जवळपास त्यांच्या ग्रुपमध्ये 50-60 शॉप आहे सर. बिलकुल ना सर. मंथली इन्कम सर साधारणपणे 1,00,000-1.5 लाखाच्या आसपास ते इन्कम घेतात सर. हजारे सरांनी सर आतापर्यंत एका व्यक्तीला प्लॅन दिलेला नाहीये. लाख रुपये इन्कम घेतात हजारे सर. 50 ते 60 शॉप कसं घेतात, का घेतात, तुम्हाला 2 मिनिटात क्लिअर करतो. ओळखीची लोक भरपूर आहेत आणि सरांचं गुडवेल काय माहितीये का, बऱ्यापैकी लेडीची ओळख आहे सरांची. जेवढे पण शॉप आहेत ना, लेडीचे शॉप आहेत त्यांच्या. जातात बघा. आज 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट मोठी अमाऊंट नाहीये. आज तुम्ही 2 तोळे सोनं जरी घेतलं, किती 2 तोळे सोनं जर घ्यायचं म्हटलं तर 1.5 लाख रुपये खर्च आहे. 1.5 ते 2 लाख रुपये लागतात आपल्याला. बरोबर ना, नाही की नाही? 2 तोळे सोनं बोल मी म्हणतोय बायकोचं घ्या, काय अडचण नसेल ना, तो बायकोचं लोन करायला लावा. 2 तोळे सोनं बँकेत ठेवून द्या, काही अडचण नाहीये. पण 2 तोळे सोनं ठेवल्यानंतर जवळपास आपल्याला 1.5 ते 2 लाख रुपये अमाऊंट आपल्याला भेटतं. ते 2 लाख रुपये तुम्ही इथं भरून जर आपल्या BSL कंपनीची फ्रँचायझी घेतली, कन्व्हिन्स करायचं बघा आपल्याला, घेतले तर साधारणपणे 40 ते 50,000 रुपये आपल्या BSL कंपनीमधून तो आरामशीर मिळवू शकतो. किती घेतले आपण बायकोकडे सोडून? 2 तोळे फक्त घेतलेले आहेत. येणाऱ्या 5 ते 6 महिन्यामध्ये परत तुम्ही सोडून घ्या, त्याला परत तिचं ते देऊन टाका. मी केलेले असं, मी माझा तुम्हाला अनुभव सांगतो. कंपनी चालू करताना हे मी केलेलं आहे. 1.5 तोळे सोनं होतं. काटछाट करून माझ्या आयुष्यात मी तिला तेवढं दिलं, सगळं घेतलं होतं. ते प्रामाणिकपणे सांगतो, 1 वर्षाचा वेळ लागला मला तिला परत रिटर्न करण्यासाठी. पण 1 वर्षानंतर मी तिला 100% जिचं होतं ते पूर्ण देऊन आणि एक्स्ट्रा दिलेलं आहे. सुरुवात करताना नाराज होती, कारण द्यायचंय ना, परत भेटते. मागचे अनुभव वाईट होते, चांगले काय अनुभव नव्हतेच. पण 100% आपण त्यांना ते पूर्ण केलेलं आहे. सर प्लीज सर, आज मी रिपीट करतो सर, 5 मिनिटं फक्त होतो, जास्त वेळ घेणार नाही. आज जर तुम्ही बिझनेस प्लॅन द्यायला गेला, एक 5,000 भरा, कंपनीच्या पुढे घेऊन जावा आणि 2 मेंबर करा आणि 4 मेंबर करा. लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला सर नाहीये. सर ओळखीच्या लोकांना भेटा, ज्याची 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याची ताकद आहे, त्याला तुम्ही पकडा. त्याला आपण पूर्णपणे सेटअप रेडी करून देतो. त्याचं जे काही अमाऊंट घेतो ते अमाऊंट आपण डिपॉझिट घेतो, हे समजून घ्या. आपण त्याला प्रोडक्ट देतो, प्रोडक्ट त्याने डम्पिंग केलेत आणि त्याचे पैसे देतो आपण वापरलेत, असा विषय तर अजिबात नाहीये. आपण जे काही अमाऊंट घेतो ते कंपनीला सेफ आहे. जसं आपण बँकेमध्ये एफडी करतो का नाही करतो, सेम ते पैसे आपण डिपॉझिट म्हणून स्वरूपात घेतो. त्या अगेन्स्ट त्याला आपण सेटअप रेडी करून देतो. त्याचे त्याला आपण 12,000, 14,000, 25,000, 30,000 जे काही आपल्या कंपनीचे युनिक प्लॅन आहेत त्यानुसार आपण त्याला ते फिक्स इन्कम देतो. 20 सेल वरती आपण त्याला 30% कमिशन देतो. विथ आता प्लॅन नुसार त्याला एक्स्ट्रा इन्कम भेटणार आहे.
5 शॉप्या राईटला टाका, 5 शॉप्या लेफ्टला टाका. त्या शॉप्यावरती कंपनी मॅनेजमेंट काम करते. आज माझं काम एक शॉप मी दिलं, त्या शॉपवरच्या फक्त कॉन्टॅक्ट मध्ये मला राहायचं, एक रिलेशन बिल्ड करायचंय. आणि रिलेशन बिल्ड करणं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, हा बिझनेस आहे आपला. एक रिलेशन बिल्ड करा. ते शॉपिंग दिल्यानंतर त्या कंपनीचं मॅनेजमेंट आहे, डॉक्टर पाठवणे, सर्वे करणे, मुली पाठवणे, पेशंट बोलवणे, त्याच्याकडून सेल काढून घेणे, त्याचा स्टॉक मेंटेन करणे, त्याचं शॉप चालवणे, ही कंपनीची जबाबदारी आहे. कंपनी सगळं हँडल करते. तुमचं काम काय, फक्त शॉप देणे, शॉपच्या टच मध्ये राहणे, एवढंच फक्त आपलं काम करायचंय. 5 शॉप्या राईटला टाका, 5 शॉप्या लेफ्टला टाका. उद्या तो शॉप ओनर म्हटलं सर मला ते करायचं नाहीये, मला करायचं नाही, मला माझे पैसे रिटर्न पाहिजेत, त्याला कडून फक्त 8 दिवसाचा वेळ घ्या. किती दिवसाचा वेळ घ्यायचा? फक्त 8 दिवसाचा वेळ घ्या. हाय तसा स्टॉक तू फर्निचर आम्हाला माग आणून दे, तुझे पैसे तुला परत घेऊन जावा. रिलेशन खराब झालं का आपलं तिथं? तो तुमच्यावरती नाराज व्हायची गरज आहे का? आणि जर त्याला महिन्याला 5-50 रुपये भेटायला लागले तर तो थांबणार आहे का? तो पण पुढे 4 लाख शॉपिंग देणार ना. तुमचं नेटवर्क असंच होणार आहे. आणि हा फिक्स बिझनेस आहे. आज बीएसएलचा प्लॅन युनिक आहे, प्रोडक्ट युनिक आहे, सिस्टम युनिक आहे, सगळं आम्ही आतापर्यंत जपून गेलेलो आहे. सर मुळे सर मगाशी म्हणले की माझ्याकडे आलेला माणूस कधी मला सोडून जाऊ शकत नाहीये, जातात परत मी त्यांना घेऊन येतो. हा माझा स्वभाव आहे. आज तुम्ही जे 100, 125, 150 जर माझ्याकडे आलात ना, मी तुम्हाला सोडणार नाहीये. जोपर्यंत कंपनीचा 1000 शेअरचा बिझनेस होत नाही आणि तुमच्या घरामध्ये जोपर्यंत काय येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. सर काल तर आपण भेटलो होतो ऑफिसमध्ये. हे दिग्गज लीडर आहे, मोठमोठ्या कंपनीमध्ये काम केले. ऑलरेडी सरांचं तर हेलिकॉप्टर घ्यायचं स्वप्न आहे, सर आहे का नाही? आणि 100% सरांचं स्वप्न बीएससी मार्फतच पूर्ण होणार. मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे सर, अशी सिस्टम जी बीएसएलने राबवली आता परत 3 वर्ष अगदी कासवाच्या गतीने आपलं काम चालू होतं, पण अगदी आपण एक सिस्टम राबवली, सिस्टम एक सेट केलेली. कोणत्या कंपनीमध्ये आहे का? आणि जर याला आता नेटवर्कची ताकद लागली, मोठमोठे लीडर जर आपल्या सिस्टम मध्ये आले तर हे शक्य आहे की नाही मला सांगा? 100% सक्सेस आहे. हे माझं एकट्याचं स्वप्न नाही, आपल्या सर्वांचं स्वप्न आहे की येणाऱ्या काळात, येणाऱ्या एका आर्थिक वर्षभरामध्ये आपल्याला 1000 शेअरचा बिझनेस करायचा आहे आणि तो होणार आहे आणि तो झालेला आहे. मी डिक्लेअर करतो तुम्हाला. आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मी रिपीट करतो सर आपल्याला की 1000 कार आपल्याला वाटायच्यात, 100% 1000 कार आपल्याला वाटायच्यात. आणि जो 15 ऑगस्ट 2024 म्हणजे साधारणपणे आपल्याला आता 1.25 महिन्याचा जो वेळ आहे, हा 1 ते 6 महिना आपल्याला आता गप बसायचं नाहीये. 1 वर्ष आपल्याला गप बसायचं नाही. पण हे जे आपल्यासाठी जे टार्गेट आहे ना 6 महिन्याचं किंवा 40 दिवसाचं आपण धरूया आहे ना, हे 40 दिवस आपल्या या हॉलमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने असा विचार करा की ज्याच्याकडे कार आहे बेस्ट, आपलं पेवर 2 लाख 3 लाख रुपयापर्यंत कसं आपलं नेता येईल. ज्याच्याकडे कार नाहीये ते टार्गेट धरा की कंपनीची 3री अॅनिव्हर्सरी आहे, जी आपण साधारणपणे 4-5 हजार लोकांच्या याच्यामध्ये घेणार आहे. सर आपण 4-5 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण घेणार आहे. ते कोल्हापूरमध्ये असेल, सांगलीमध्ये असेल, कुठे असेल. तिथं माझा सत्कार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस एक कार विनर म्हणून मला पुढे स्टेजवरती आमंत्रित करण्यात यावं. ही तुम्ही टार्गेट धरा. हे जर तुमचं टार्गेट असेल तर 40 दिवसामध्ये आपण, या 40 दिवसामध्येच आपण जवळपास 100 ते 500 शेअरचा बिझनेस करू शकतो. आणि 100% ते पॉसिबल आहे, हे आम्ही पाहिलेलं आहे. ही ताकद जी आता आपण मार्चच्या माध्यमातून जो बिझनेस करणार आहे, हा युनिक प्लॅन आहे. बघा आपण कंपनी अपडेट व्हायला लागली. तुम्ही बघा 3 वर्षभरामध्ये आपण, आता जी जुनी लोक आहेत त्यांना माहिती असेल आपण अपडेट कसं झालेलं आहे. स्टार्टिंगला फक्त आपण 1 लाख रुपयाची शॉपिंग देत होतो. 1 लाख रुपयाची शॉपिंग घेण्यासाठी, सॉरी त्याच्या अगोदरची गोष्ट सांगतो, संकेत सर होते आमच्याकडून. 25,000 रुपयाची शॉपिंग देण्यासाठी सर आम्हाला 25,000 रुपयाची शॉपिंग घेण्यासाठी एवढी सर मेहनत करायला लागायची. सर अरे बाबा घे, 10,000 दे, 15,000 रुपये नंतर दे, तो डॉक्टर पाठवतो पण तू घे. सर आज 5,000, 5 लाख, 7 लाख, 10 लाख, 20 लाख लोक घेऊन सर आपल्या कंपनीमध्ये मागे लागलेत. हे का? हे जे आपण कमिटमेंट करतो लोकांशी ते आतापर्यंत आपण पूर्ण केलेलं आहे. तर 100% मी तुम्हाला सांगतो, हेच कमिटमेंट माझं तुम्हाला आयुष्यभर आहे. तुमच्या बरोबर मी लाईफ टाइम आहे आणि तुम्ही लाईफ टाइम आपले बीएसएल बरोबर आहात, मी असं समजतो. आणि माझ्या बरोबरच माझी पण स्वप्न आहेत, माझ्या बरोबरच तुमची सर्वांची स्वप्न
ह्या PSLच्या माध्यमातून पूर्ण व्हावीत ही मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. इथं थांबतो.